आजच्या तारखेचं ताबा देऊन सहकार्य करावे दिलेलं पण यापूर्वी अशी 2 पत्र त्याच्या आधी सुद्धा ही 2 पत्र दिलेली आहेत त्यांना. हे आरपीडी केलंय त्यांना आणि ही पत्र भाडं घेत आहे आमच्या कुलपावर एक कुलूप लावलंय. आम्ही कब्जा दिलेला नाही. आमचं केंद्र अथकपणे सुरू आहे. आता आमच्या मुक्तांगणावरती स्वयंपाक बनेल आणि आज 2 तास उशीर झालाय, पण आजही आम्ही केंद्र इथे रस्त्यावरती बसून आमचं चालवणार आहे. आताच नुकतं मी सदाभाऊ खोत की जे पालकमंत्री आहेत त्यांच्या घरी बसून आले. शिवतार्यांशी लोक बोलले. पालकमंत्री नावाला आहेत, त्यांना कशाचंच पालकमंत्रीपद निभत नाही. आचारसंहितेचं भय किती बाळगावं आणि बेकायदेशीर वागणाऱ्या प्रशासकांना कसं वागवावं ह्याची समज नसणारे मूर्ख लोक या देशाचे, या राज्याचे मंत्री झालेले आहेत. त्यामुळे शाहू फुले आंबेडकरांच्या या राज्यामध्ये जवळजवळ नो गव्हर्नन्स अशी परिस्थिती आहे. या शासनाचा तीव्र शब्दामध्ये या ठिकाणी मी निषेध करते. आणि स्त्रिया आमच्याकडे पावती आहे. कॅश स्वरूपात नाही, चेक, बाय चेक भाडं भरलं जातं. चेकचे नंबर, अकाउंट पे चेक असतो MSRTCच्या नावचा. MSRTC फंड ना, MSRTC फंड. कोर्टाचा शेवटचा आदेश काय होता? कोर्टाचा प्रलंबितच आहे ना, आदेश कसा असणार? आता प्रलंबित आहे डिस्ट्रिक्ट कोर्टमध्ये रिव्ह्यू पिटिशन, की जो न्यायालयीन निर्णय झाला होता की अनेक महत्वाचं म्हणजे महामंडळाचा ठराव आहे 17 सालापर्यंत आम्हाला द्यावं म्हणून. 5 वर्ष मुदतवाढीने 12 सालचा ठराव आहे महामंडळाचा. म्हणजे 31 डिसेंबर 17ला आमची मुदत त्याची पूर्ण होती. पण ह्यांना इतकी घाई झाली आहे की त्या कलेक्टरला तर सातारा शहरातले अतिक्रमण बाकीचे दिसतच नाही. म्हणजे ते एवढं मोठं महाराजा हॉटेल ते कम्प्लीट एवढ्या मोठ्या प्रमाणावरती 125 जवळजवळ स्टे ऑर्डर असून ते उभं आहे, ते कुणाला दिसत नाही. कितीतरी ठिकाणी पार्किंगच्या जागेमध्ये अलॉटमेंट होऊन विकलेले आहेत, ते त्यांना दिसत नाही. त्यांच्या स्वतःच्या जागेत अतिक्रमण आहे, कलेक्टर मालकीच्या जागेत अतिक्रमण आहे, ते कलेक्टरला दिसत नाही. आणि बायकांच्या वतीने चालवलं जाणारं एक 30 झुणका भाकर केंद्र याच्या डोळ्यात होतो. हा माणूस नाहीये. हा अत्यंतिक भ्रष्ट, स्त्रीविरोधी आणि आपल्याला शासनाने दिलेल्या अधिकाराचा गैरवापर करणारा जातीवादी माणूस आहे. तातडीनं त्याला इथून हकलून दिला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आंदोलन तुमचं किती दिवस राहणार? आम्हाला न्यायालयाचा आदेश मिळेपर्यंत. आम्हाला शासनाकडनं काही नकोच आहे. शासनाची लायकीच नाही आम्हाला काही देण्याची. आम्हाला शासनाकडनं नकोच आहे. शासनावर आमचा विश्वास नाही. शासनाच्या एकाही मंत्र्याची कॅपॅसिटी नाही. मुख्यमंत्र्याच्या पत्राला किंमत नाही, कॅबिनेट मंत्री आठवले साहेबांच्या पत्राला किंमत नाही. आता जावं तर कुणाकडे जावं आम्ही आणि कशाला जावं? म्हणून तर आम्ही न्यायालयात गेलोय. या झुणका भाकर केंद्राविषयी 2010 पासून एसटी महामंडळाचं कोर्टामध्ये केस चालू होती. त्यांना 2010च्या पूर्वी 14 वर्षाचा परवाना दिला होता. तो 2010 संपला. त्याचं नूतनीकरण, वरची म्हणजे फी भरणं वगैरे हे काहीच त्यांनी केलं नाही. म्हणून आम्ही कोर्टात गेलो. कोर्टानं आमच्या बाजूनं निकाल दिला. हायकोर्टानं देखील त्यांनी 30/4/2016 पूर्वी आम्हाला ताबा द्यावा असा निकाल दिला होता. 30/4/16 उलटल्यानंतरही त्यांनी ताबा दिला नाही. म्हणून आज आम्ही ही ताबा घेण्याची कारवाई त्यांच्यावरती केलेली आहे. जी काही कारवाई केली आहे ती हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे केलेली आहे. एसटी महामंडळाचे पूर्ण नियम सगळे प्रोसिजर फॉलो करून केलेली आहे. अतिक्रमण पाडणार आहात? हे आता ऍक्च्युली अतिक्रमण नाही आहे. हे आम्ही त्यांना परत चालवायला दिलेली जागा होती. आता ताबा घेणार आणि नंतर आम्ही हे पाडणार आहोत.